श्री स्वामी समर्थ. कधी तुमच्यासोबत असं घडलंय का? पहाटेची वेळ आहे, गार वारा सुटला आहे आणि अचानक तुम्हाला स्वप्नात अक्कलकोटचा तो वटवृक्ष दिसतो किंवा साक्षात स्वामी समर्थ तुमच्या समोर उभे आहेत. तुम्ही जागे होता तेव्हा डोळ्यात पाणी असतं आणि मनात एक विलक्षण शांतता. पण त्यानंतर मनात प्रश्नांचं चक्र सुरू होतं. स्वामी मला काही सांगू इच्छितात का? हे स्वप्न होतं की भास? स्वामी माझ्यावर रागावले आहेत की प्रसन्न आहेत? स्वप्न हे केवळ मनाचे खेळ नसतात, तर ते कधी कधी दैवी संकेत असतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थ जेव्हा स्वप्नात येतात तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो. जर तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर आजचा हा संवाद तुमच्यासाठीच आहे. स्वामी स्वप्नात काय येतात? तर शास्त्र सांगतं की आपली 5 ज्ञानेंद्रिये जेव्हा सुस्तावतात तेव्हा आपलं अंतर्मन जागृत होतं. स्वामी समर्थांसारख्या महापुरुषांसाठी काळ आणि वेळेचं बंधन नसतं. ते आपल्या भक्तांशी संपर्क साधण्यासाठी स्वप्नांचा वापर करतात. स्वामी स्वप्नात येण्याची मुख्य 3 कारणं असू शकतात. पहिलं आहे कृपाशीर्वाद. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटातून सुटणार असता तेव्हा स्वामी तुम्हाला धीर देण्यासाठी येतात. दुसरा आहे साधनेची ओढ. तुम्ही नामस्मरणात कमी पडत असाल तर स्वामी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी येतात. आणि तिसरा आहे चेतावणी. तुमच्या हातून काही चूक घडणार असेल किंवा तुमच्यावर काही संकट येणार असेल तर स्वामी तुम्हाला सावध करण्यासाठी येतात. पण लक्षात ठेवा, स्वामींचं स्वप्न पडणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. याचा अर्थ असा की तुमची श्रद्धा स्वामींच्या दरबारापर्यंत पोहोचली आहे. आता आपण पाहूया काही विशिष्ट संकेत जे अनेक भक्तांना वारंवार दिसतात. पहिला संकेत आहे स्वामी हसताना दिसणे. जर स्वामी प्रसन्न मुद्रेत दिसले तर समजावं की तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता संपत आला आहे. तुमची एखादी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. दुसरा संकेत आहे स्वामी रागावलेले दिसणे. घाबरू नका, स्वामी कधीच भक्ताचा द्वेष करत नाहीत. जर ते रागात दिसले तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या वागण्यात किंवा विचारात काहीतरी चूक करत आहात. स्वामी तुम्हाला मार्ग बदलण्याची सूचना देत आहेत. तिसरा संकेत आहे स्वामींच्या पादुका दिसणे. हे सर्वात शुभ लक्षण मानलं जातं. याचा अर्थ स्वामींनी तुमच्या घरात कायमचं वास्तव्य केलं आहे. तुमच्या प्रगतीचे मार्ग आता मोकळे होणार आहे. चौथा आहे स्वामी काहीतरी खाऊ घालताना दिसणे. जर स्वामींनी तुम्हाला काही दिले किंवा खाऊ घातले तर समजावं की तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला अन्नपूर्णा देवतेचा आशीर्वाद आला आहे. पाचवा संकेत आहे स्वामी केवळ पाठीमागून दिसणे. जर स्वामी पाठमोरी मुद्रेत दिसले तर याचा अर्थ वेळ येण्याची वाट पहा. तुमचं काम होईल, पण त्यासाठी संयम हवा. स्वप्नात वस्तू दिसण्याचे संकेत. केवळ स्वामीच नाही तर त्यांच्याशी संबंधित काही वस्तू दिसण्याचाही मोठा अर्थ असतो. पहिला संकेत आहे नारळ दिसणे. याचा अर्थ आहे तुमची राहिलेली अर्धवट कामे लवकरच पूर्ण होतील. दुसरा आहे भगवे वस्त्र दिसणे. याचा अर्थ आहे की तुमच्या आयुष्यात
आध्यात्मिक प्रगती होणार आहे. आणि तिसरा आहे पाणी किंवा समुद्र दिसणे. याचा अर्थ असा आहे की तुमच्या मनात जो गोंधळ चालला आहे तो संपून लवकरच तुम्हाला शांतता मिळणार आहे. स्वामी अनेकदा स्वप्नात शब्दांऐवजी चित्रांच्या माध्यमातून बोलतात. जर तुम्हाला स्वामींनी स्वप्नात काही सांगितले असेल तर ते उठल्या उठल्या एका डायरीत लिहून ठेवा. कारण पहाटेची स्वप्न आपण लवकर विसरतो, पण त्यातच तुमच्या आयुष्याचं गुपित दडलेलं असतं. स्वप्न पडल्यानंतर काय करावे? अनेक भक्त एक मोठी चूक करतात. स्वप्न पडलं की ते सर्वांना सांगत सुटतात. अध्यात्मात काही गोष्टी गुप्त ठेवल्या तरच त्यांचं फळ मिळतं. स्वप्न पडल्यावर या 5 गोष्टी करा. पहिली आहे कृतज्ञता व्यक्त करा. उठल्यावर स्वामींच्या फोटोसमोर नतमस्तक व्हा आणि म्हणा, स्वामी तुम्ही दर्शन दिलं, मी धन्य झालो. दुसरी गोष्ट करा, मौन राहा. तुम्हाला पडलेले स्वप्न लगेच कोणालाही सांगू नका. ते तुमच्या आणि स्वामींच्या मधलं एक पवित्र गुपित आहे. तिसरी गोष्ट करा, सेवा वाढवा. जर स्वामींनी काही आज्ञा दिली असेल तर ती पाळण्याचा प्रयत्न करा. नामस्मरण वाढवा. चौथी गोष्ट आहे अक्कलकोटची वारी. शक्य असल्यास अक्कलकोटला जाऊन दर्शन घ्या आणि जवळच्या स्वामी मठात जाऊन दिवा लावा. पाचवी आहे शासन करा नका. म्हणजेच हे खरं होतं का असा संशय घेऊ नका. स्वामींच्या अस्तित्वावर शंका घेणे म्हणजे त्यांच्या शक्तीचा अपमान करण्यासारखा आहे. शेवटी एवढंच सांगेल, स्वप्नात स्वामी दर्शन होणं ही स्वामींची तुमच्यावरती प्रीती आहे. ते तुम्हाला सांगत आहेत की बाळा, तू एकटा नाहीस. तुझ्या झोपेतही मी तुझा रक्षक बनून उभा आहे. जर तुम्हालाही स्वामींच्या दर्शनाचा असाच एखादा अनुभव आला असेल तर तो कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या एका अनुभवामुळे दुसऱ्या भक्ताची श्रद्धा अधिक घट्ट होऊ शकते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामींच्या सर्व भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशक्यही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.